मित्रांनो, निलेश साबळे गेलेले बिग बॉसच्या घरामध्ये आणि निलेश साबळे सोबत पत्रकारांना घेऊन गेले. त्यांनी कोणता तरी टास्क प्ले करतात. नेमका काय विषय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी नक्की सांगतो. वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आता जो प्रोमो आलेला आहे तर त्यामध्ये असं कळलेलं की निलेश साबळे घरामध्ये गेलेले आणि त्यांनी जरा टॉन्ट मारून वगैरे सगळ्या लोकांना जरा बोलतायत आणि पत्रकारांचा पण एक गट घरामध्ये गेलेला आहे आणि प्रत्येकांना ते प्रश्न विचारतायत. जसा अरबाजला प्रश्न विचारला की बाबा, घराच्या बाहेर गेल्यानंतर तू निकी सोबत तेच संबंध ठेवशील का? मग आता अरबाज काय उत्तर देईल याची तर मला पण आतुरता आहे आणि तुम्ही पण सांगा नेमकं काय. अरबाज आणि निकी या दोघांचं नातं जे घरामध्ये चालू आहे ते एकदम फेक नातं आहे. पण जे एकमेकांमध्ये जे गुंतून आहेत ते सध्या, मग बाहेर आल्यानंतर ते तसे राहतील का? मला तरी वाटतं ते तसे नाही राहणार, बिकॉज हे सगळं गेमसाठी. दुसरी गोष्ट, हे जान्हवीचं चालू आहे का यार? मी कालच्या व्हिडिओमध्ये तिची तारीफ केली आणि आजचा गेम तिचा भयंकर एकदमच पलटला. आता निकी म्हणतीये की अरबाजला की बघ, आता ती तुझ्यासोबत चांगलं वागतीये, पहिल्यांदा कॅप्टन्सी मधून तुला बाहेर काढलं, पण आता कॅप्टन बनवण्यासाठी बळच ती शरबत पीत होती. जो टास्क दिला होता बिग बॉसने कॅप्टन्सीसाठी की बाबा तो बजर वाजून तुम्हाला ती शरबत ची प्राइस डिसाइड करायची आहे. 3 वेळा पळत गेली, निकीने बजर दाबला आणि निकीनेच ते अरबाजची प्राइस डिसाइड केली की हा, याचा 500 रुपयाला शरबत, सूरजचं 200 रुपयाला. बिचाराचं सूरजचं शरबत कोणीच विकत नाही गेलं आणि तो कॅप्टन्सी मधनं बाद झाला. नंतर बाद झाले आपले डीपी दादा आणि त्याच्यानंतर बाद झाले आपल्या वर्षाताई पण बी ग्रुप सोडून त्यांच्यासोबत मिक्स होत आहेत आणि ए ग्रुप मध्ये परत जान्हवीचं पदार्पण झालेलं आहे आणि ए ग्रुप सोबतच जान्हवी आता राहायला लागलेली आहे. अरबाज आणि निक्की सोबत राहते आणि जेव्हा संग्रामनी विचारलं की बाबा ते काय त्यांच्यासोबत वगैरे गेली तू, तर त्यांनी सांगितलं की नाही, निकीचा माझा काही संबंध नाही, मी अरबाजसाठी खेळली. अरबाज सोबत एवढं गळ्यात पडतीये, त्याच्यासोबत एवढं म्हणजे उलटी होईपर्यंत ती शरबत पिली आणि त्यालाच विनर केलं त्यांनी, म्हणजे त्यालाच कॅप्टन्सी मिळवून दिली. आता जान्हवी बद्दलचं मला एक वाटतं की बाबा, तुला स्टँड जर घ्यायचा होता तर तो तसा स्टँड घ्यायचा होता ना त्याच्या विरोधात. तू म्हटली होती की वैभवला त्याने घराच्या बाहेर काढले तर मी त्याच्या विरोधात स्टँड घेणार, म्हणजे फर्स्ट डे पासून आता शेवटपर्यंत मी त्यालाच घराच्या बाहेर काढणार वगैरे. एवढ्या रागात बोलणारी, एवढं स्टँड घेणारी, एवढं क्लिअर राहणारी, सेपरेट राहणारी, इंडिव्हिज्युअल खेळणारी पोरगी जान्हवी जी दिसली होती आम्हाला, ती आता कुठेतरी बदलली आहे, मला तरी असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्या टास्क मध्ये असं होतं की बाबा, बिग बॉसने सरळ सांगितलं तर आपल्या पाण्याची काळजी आपण घ्या. डीपी आणि पॅडी दादा या दोघांना पण एवढं कळायला पाहिजे होतं की बाबा, पाण्याची आपली आपली स्वतःची काळजी घ्यायची. मग त्यांनी अरबाजच्या पाण्याला धक्का दिला असताना, मग भले 500 काय 1000ला जरी ग्लास असला असता तरी त्याच्याकडे शरबत उरलं नसतं आणि तुम्ही तो टास्क आरामात जिंकू शकले असते. पण त्यांनी त्याच्याकडे कुठे लक्षच नाही दिलं आणि 3 वेळा निकीने बजर दाबवलं आणि 3 वेळा तिने त्याची प्राइस हाय ठेवली आणि तो शेवटी कॅप्टन झाला. आता काही लोक मला पहिल्या व्हिडिओला कमेंट करतात की बाबा, अरबाज कॅप्टन झालेला आहे आणि मग तो घराच्या बाहेर नाही जाणार म्हणे. पण पहिल्या हप्त्यामध्ये तो नॉमिनेटेड आहे आणि आता जरी कॅप्टन झाला तरी इम्युनिटी त्याला नाही मिळणार, कारण इम्युनिटी तेव्हाच मिळते जेव्हा अगोदर कॅप्टन्सी होते आणि नंतर नॉमिनेशन होतं. पण आता तो अगोदरच नॉमिनेट झालेला आहे, तर त्यामुळे आज आणि उद्या शनिवार आणि रविवारच्या भागामध्ये नेमकं कोण घराच्या बाहेर जातं ते बघण्यासाठी मी पण उत्सुक आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण घराच्या बाहेर जाईल? मला तर असं वाटतं अरबाज किंवा वर्षाताई या दोघांपैकी कोणीतरी घराच्या बाहेर जाईल. आता विषय येतो रितेश भाऊंचा. रितेश भाऊंना एवढं आर्या गेल्यानंतर एवढ्या लोकांनी खूप असं ट्रोल केलं. खूप लोकांनी सांगितलं की रितेश भाऊ आणि बिग बॉस हे सगळं राजकारण खेळताय, सगळं निकी आणि विकत घेतलेला बिग बॉस वगैरे सगळ्या गोष्टी. पण आता नेमकं त्यावर काय उत्तर देतील का? कारण आर्याला घराच्या बाहेर आल्यानंतर आर्याला पण मीडियाने विचारलं की बाबा, परत बिग बॉसने विचारलं तुम्हाला तर तुम्ही जाल का घरात? तर तिने पण हो असं उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, आर्या घरात यायला हवी का आणि घराच्या बाहेर मग कोण जायला पाहिजे? आणि वाईल्डकार्डची जी चर्चा आहे नेमकं कोण येईल ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट. थँक्यू सो मच.